पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत त्यांनी अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 18व्या वर्षी घर सोडलं आणि मुंबईची वाट धरली. मुंबईमध्ये आल्यावर सुद्धा त्यांना लगेच काम मिळालं नाही, पण या अभिनेत्यानं मात्र हिंमत काही सोडली नाही. हिरो बनण्याचं स्वप्न उदाशी बाळगून मुंबईमध्ये दाखल झालेला हा तरुण हिरो तर बनला नाही, पण खलनायक म्हणून 60, 70 आणि 80च्या दशकात त्यानं मोठं नाव कमावलं. आपण आज जाणून घेणार आहोत ज्येष्ठ अभिनेते जीवन यांचा अभिनेता होण्याचा प्रवास. जीवन यांचा जन्म जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे 24 ऑक्टोबर 1915 रोजी झाला. त्यांचं खरं नाव ओमकारनाथ धार असं होतं. लहानपणापासूनच त्यांना अभिनेता बनण्याची इच्छा होती. आईबाबांचं लवकर निधन झाल्यामुळे त्यांच्या आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. जीवन यांचे आजोबा त्या काळात गव्हर्नर असल्यामुळे त्यांच्या नातवानं चित्रपटात काम करणं तत्कालीन जनमानसात रुचणारं नव्हतं, म्हणून त्यांनी घर सोडून मुंबईची वाट धरली. मुंबईमध्ये आल्यावर त्यांना काही काळ संघर्ष करावा लागला, पण नंतर एका फिल्म स्टुडिओमध्ये रिफ्लेक्टरवर पेपर लावण्याचं काम त्यांना मिळालं. हेच काम करत असताना एका दिग्दर्शकानं त्यांना काही वाक्य ऐकून दाखवायला सांगितले. जीवन यांचं बोलणं त्या दिग्दर्शकाला आवडलं आणि 1935 साली प्रदर्शित झालेल्या फॅशनेबल इंडिया या चित्रपटामधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी त्यांना मिळाली. यानंतर मेला, फूल और पत्थर, नागिन, हीर रांझा, याराना, नसीब, लावारिस, कानून, हर हर महादेव, भक्त ध्रुव, गोपाळ कृष्ण, नारद लीला अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांना भूमिका साकारायला मिळाल्या. यामध्ये अमर अकबर अँथनी चित्रपटातील रॉबर्ट, जॉनी मेरा नाम चित्रपटातील हिरा, धरमवीर चित्रपटातील सतपाल सिंग, नया दौर चित्रपटातील कुंदन या आणि अशा अनेक भूमिका गाजल्या. हिंदी चित्रपटांबरोबरच मैं जट्टी पंजाब दी, तेरी मेरी एक जिंदरी अशा पंजाबी चित्रपटात आणि विदेसिया, आईएल बसंत बहार अशा भोजपुरी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. जीवन यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, देवानंद, प्राण, झीनत अमान, मधुबाला, हेमा मालिनी अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. आपल्या 5 दशकांच्या कारकिर्दीत जीवन यांनी 250 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय साकारला. जीवन यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका सुद्धा अतिशय उत्तमरित्या पार पाडल्या. एकदा एका कार्यक्रमासाठी मुंबई बाहेर गेलेले असताना जीवन यांच्या दिशेने कोणीतरी एक चप्पल फेकून मारली. त्यांनी आजूबाजूला बघितलं तर एक महिला दुसरी चप्पल मारण्याच्या तयारीत होती आणि जोरजोरात त्यांच्या नावाने शिव्या शाप देत होती. जीवन अगदी शांतपणे त्या महिलेजवळ गेले आणि तिला विचारलं, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही, मग तुम्ही मला का मारलं? तेव्हा ती महिला म्हणाली की तू एकदम नीच माणूस आहेस, तू बऱ्याच लोकांचा खून केलायस आणि अनेक महिलांवर अत्याचार केलेस. ही खरं तर जीवन यांच्या अभिनयाला मिळालेली दाद होती, कारण एखादं पात्र साकारताना ते त्यामध्ये किती जीव ओतत असत हे या घटनेवरून आपल्याला लक्षात येतं. भूषण जीवन आणि किरण कुमार या जीवन धार यांच्या दोन्ही चिरंजीवांनी त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवला. जीवन साहेबांच्या नावावर आणखी एक विक्रम आहे, तो म्हणजे भारतीय पौराणिक कथांमध्ये प्रसिद्ध असणारे नारद मुनी यांची भूमिका त्यांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 60 वेळा निरनिराळ्या भाषांमधील चित्रपटांमधून आणि नाटकांमधून साकारली होती. जीवन यांचा अभिनय इतका उत्कृष्ट होता की त्यांनी साकारलेल्या नारद मुनींच्या भूमिकेबद्दल एका वृत्तपत्राने छापलं होतं की जर स्वतः नारद मुनी पृथ्वीवर आले आणि ते जीवन धार यांच्यासारखे नारायण नारायण बोलले नाहीत तर आम्ही समजू की हा कोणी बहुरूपी आहे. 1947 साली प्रदर्शित झालेल्या भक्त ध्रुव चित्रपटात जीवन यांनी पहिल्यांदा ही भूमिका साकारली होती आणि आश्चर्य म्हणजे या चित्रपटात शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून ध्रुवाची भूमिका साकारली होती. 10 जून 1987 रोजी जीवन हे जग सोडून गेले.
पण आपल्या अनोख्या अंदाजात त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतील यात काही दुमत नाही. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जीवन यांच्या कोणत्या भूमिका तुम्हाला आवडतात हे कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.